तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र सावली घरामध्ये असते तेव्हा जगन्नाथ आणि अलका मात्र सावलीला फोन करतात. आता जगन्नाथ सावलीला सांगू लागतो की सावली बाळा काय करते काय नाही, त्यांचं अगोदर असं बोलणं होऊन जातं. त्यानंतर अलका तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण की तिला सगळं माहिती असतं. आता जगन्नाथजीने मात्र पत्रिका बघितल्याच्या नंतर जगन्नाथने सावलीला फोन केल्यावर जगन्नाथजी सावलीला म्हणू लागतो की आता तुमच्या घरावर ना खूप मोठं वादळ येणार आहे, मी आत्ताच पत्रिका चेक केली आहे. तर सावली हळू आवाजात म्हणू लागते, जगन्नाथजी तुम्ही म्हणताय ना ते अगदी बरोबर आहे, वादळ येणार नाही, वादळ घरी आलं पण आहे. तर त्यावेळी जगन्नाथला तर धक्का बसतो आणि अलका तर खूपच जास्त घाबरून जाते. मग त्यानंतर जगन्नाथजी सावलीला म्हणू लागता की सावली बाळा तू आता सगळं सांभाळून घे बरं का, काही अडचण नको येऊ देऊ. तर सावली म्हणू लागते, हो ठीक आहे जगन्नाथजी, मी सगळं काही सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते, माझ्याकडून जेवढं शक्य होईल ना तेवढा तर मी प्रयत्न नक्कीच करेल, कारण की तुम्हाला तर माहिती मी कशी आहे. तर जगन्नाथजी हो म्हणता आणि मग फोन ठेवून देता. दुसरीकडे तारा आणि सोम त्यांच्या रूममध्ये असता. तारा खूप चिडचिड करत असते की ही बाई इथे का आली आहे, तिला भैरवी आलेली माहीत झालेलं असतं. तर ही बाई ते का आली, मला तिचं तोंडही बघायचं नाही आणि ही तर परत परत का येते सोम मला कळत नाही. मला असं वाटलं की एकदाची त्या घरातून माझी सुटका झाली तर परत मला या बाईला भेटायचं काम पडणार नाही, पण नाही, तसं कधी होणारच नाही ना, ती आलीच माझ्याकडं परत एकदा. तर सोम मात्र खूप रिॲक्ट होत नाही. तो म्हणू लागतो, यार हिची मॉम आहे ना, हिला भेटायला काय हरकत आहे, हिच्या मॉमला जर असं करू शकते तर ही दुसरं कोणाला कायच आपलं मानेन काय माहिती. सोम विचारात पडतो. पण एका मिनिटासाठी सोमला देखील भैरवीचा खूप राग आलेला असतो, कारण की तिने चक्क सावलीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न केलेला असतो. तर दुसरीकडे तारा चिडचिड करत असते तर सोम तिला शांत करतो. त्यानंतर खाली भैरवी आलेली असते. आता भैरवीने चांगलंच ब्लॅकमेल केलेलं असतं त्रिलोत्तमाला. त्रिलोत्तमा भैरवी जे काही म्हणेन ते तिला ऐकावंच लागतं, कारण की त्यांचं काहीतरी घडलेलं आहे ते आपल्याला येणाऱ्या एपिसोडमध्ये दाखवतीलच. आता त्यानंतर इकडे मात्र भैरवी रागातच हसतच तिला भारी वाटत असतं पण ॲक्टिंग करत म्हणू लागते, जोपर्यंत माझी तारा माझी मुलगी मला आई म्हणून स्वीकारत नाही ना तोपर्यंत मी इथून तर कुठेच जाणारच नाही. आणि ती त्रिलोत्तमाकडे बघते. त्रिलोत्तमा तर खूप घाबरून जाते पण सावली मात्र ठामपणे भैरवीपुढे उभी राहते. त्यानंतर भैरवी हळू आवाजात म्हणू लागते, काय ग त्रिलोत्तमा, मी जर या घरामध्ये राहिले तर तुला चालेल ना, जोपर्यंत माझी मुलगी तारा मला आई म्हणून स्वीकारत नाही ना तोपर्यंत तर मी इथंच राहणार आहे, तुला चालेल का, तू फक्त मला सांग. तर आता त्रिलोत्तमा गोंधळून जाते. तिला एक तर हो म्हणता येत नाही आणि नाही म्हणता येत नाही. जर ती नाही म्हणली तर भैरवीने तिला ब्लॅकमेल केलेलं असतं, तर आणि ती हो जर म्हणली तर घरचे खूपच चिडतेन की मॉमला भैरवी अजिबात आवडत नव्हती आणि आता हिला घरामध्ये राहण्यासाठी कसं काय होकार देते. त्यांना मात्र प्रश्न पडेल तर याच्यासाठी ना त्रिलोत्तमाकडे उत्तर नसणार आहे. त्याच्यामुळे ती आता गोंधळूनच गेलेली असते आणि राजकुमार आणि अमृता फक्त त्रिलोत्तमाकडे बघू लागतात. तर चंद्रकांतलाही एक आश्चर्याचं वाटत असतं. तर आता बघूया त्रिलोत्तमा हो म्हणते की नाही म्हणते येणाऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.